सर्वांना नमस्ते. टी व सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने इयत्ता 7वी नागरिकशास्त्र विषयाची अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे आज आपण पाहणार आहोत. या एकाच व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी नागरिकशास्त्र विषयाची सर्व महत्त्वाची प्रश्नोत्तरे दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व ही प्रश्नोत्तरे अतिशय महत्त्वाची असल्याने ही पाठच करा. याचा नक्कीच आपणास परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी बरोबर विधान कोणते? पर्याय: इंग्लंडचे संविधान प्रामुख्याने अलिखित स्वरूपाचे आहे. 2. इंग्लंडमध्ये राज्यकारभाराविषयीचे नियम हे संकेत, रूढी, परंपरेच्या स्वरूपात आढळतात. 3. 1215 साली झालेल्या मॅग्ना कार्टा करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. पर्याय 4 वरील सर्व बरोबर. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. प्रश्न दुसरा, अमेरिकेचे संविधान कधी अंमलात आले? पर्याय: 1. 1789, 2. 1689, 3. 1889, 4. 1989. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1789. अमेरिकेचे संविधान 1789 साली अंमलात आले. प्रश्न तिसरा, अमेरिकेच्या संविधानात किती कलमांचा समावेश आहे? पर्याय: 1. 395, 2. 525, 3. 7, 4. 101. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. अमेरिकेच्या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे. त्यासोबतच अमेरिकेचे संविधान हे लिखित स्वरूपाचे आहे हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न चौथा, भारताच्या संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? पर्याय: 1. 199, 2. 299, 3. 399, 4. 499. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 299. भारताच्या संविधान सभेत एकूण 299 इतके सदस्य होते. प्रश्न पाचवा, भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय: 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. पंडित जवाहरलाल नेहरू, 3. महात्मा गांधी, 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. प्रश्न क्रमांक 6, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय: 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. पंडित जवाहरलाल नेहरू, 3. महात्मा गांधी, 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारताच्या संविधान समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यासोबतच संविधान सभेचे अध्यक्ष म्हटलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे तर व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधान कधी स्वीकारण्यात आले? पर्याय: 1. 26 जानेवारी 1950, 2. 26 नोव्हेंबर 1949, 3. 15 ऑगस्ट 1947, 4. 26 जानेवारी 1949. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न क्रमांक 8, भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधी सुरू झाली? पर्याय: 1. 26 जानेवारी 1950, 2. 26 नोव्हेंबर 1949, 3. 15 ऑगस्ट 1947 आणि 4. 26 जानेवारी 1949. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 26 जानेवारी
1950. भारतीय संविधानाची अंमलबजावणी ही 26 जानेवारी 1950 रोजी सुरू करण्यात आली. इथं काही गोष्टी आपण व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजेत. बघा की भारतीय संविधानाचा स्वीकार असं जर का विचारलं तर ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. आणि भारतीय संविधानाची अंमलबजावणी असं विचारलं तर 26 जानेवारी 1950. बघा 26 नोव्हेंबर 1949 पासून 26 जानेवारी 1950 जवळजवळ 2 महिने ही आपण संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी वाट पाहिली होती. त्याचं कारण असं आहे की 26 जानेवारी 1930ला रावी नदीच्या काठावरती भारताला संपूर्ण स्वातंत्र्य भेटेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही अशी शपथ घेतलेली होती. आणि ती जी घटना होती ती सदैव स्मरणामध्ये राहावी म्हणून 26 जानेवारी हा दिवस निवडण्याच्या दृष्टिकोनातून 26 नोव्हेंबर 1949 पासून 26 जानेवारी 1950पर्यंत वाट पाहण्यात आली. आणि 26 जानेवारी 1950ला संविधानाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली हे इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय 1 15 ऑगस्ट 1947, 2 26 नोव्हेंबर, 3 26 जानेवारी, 4 1 मे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949ला आपले संविधान स्वीकारण्यात आलेलं होतं, त्या दृष्टीने हे लक्षात ठेवावं. पहिला पर्याय बघा 15 ऑगस्ट 1947, त्या दिवशी देशाला स्वातंत्र्य भेटलं होतं, तो स्वातंत्र्य दिन आहे. तिसरा पर्याय 26 जानेवारी. 26 जानेवारी 1950ला आपल्या संविधानाची अंमलबजावणी सुरू केली होती, त्यालाच आपण प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखतो. आणि 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली होती. प्रश्न क्रमांक 10. संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? पर्याय 1 3 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस, 2 2 वर्ष 7 महिने 18 दिवस, 3 2 वर्ष 11 महिने 17 दिवस आणि 4 1 वर्ष 11 महिने 17 दिवस. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस. इतका कालावधी संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी लागलेला होता. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते विचारले पहा. पर्याय सरोजिनी नायडू, 2 राजकुमारी अमृत कौर, 3 दुर्गाबाई देशमुख, 4 इंदिरा गांधी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 इंदिरा गांधी. इंदिरा गांधी ह्या संविधान सभेच्या सदस्य नव्हत्या. सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, दुर्गाबाई देशमुख याशिवाय हंसाबेन मेहता ह्याही संविधान सभेच्या सदस्य होत्या. या सगळ्या महिला सदस्य आहेत, त्यामुळे त्यांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. इंदिरा गांधी ह्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 12. मूळ संविधानात डॅश डॅश भाग, डॅश डॅश कलमे आणि डॅश डॅश परिशिष्टे यांचा समावेश होता. इतर रिकाम्या जागा भरायचे आहेत. पर्याय 1 22 405 7, 2 22 395 8, 3 20 395 8, 4 20 405 7. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 22 395 8. भारताचं जे मूळ संविधान निर्माण झालं होतं त्याच्यामध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे यांचा समावेश होता. नंतर अनेक घटनादुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये बदल होत गेले. जसं की आपण पाहतो की कलमे सुरुवातीला 395 होती, आता त्यांची संख्या वाढत गेलेली आहे. प्रश्न 13. खालीलपैकी
कोणत्या कायदेतज्ञाची संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती? कायदेविषयक सल्लागार. पर्याय: 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. पंडित जवाहरलाल नेहरू, 4. बी.एन. राव. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बी.एन. राव. पहा, आपलं जे संविधान होतं त्या संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कायदेतज्ञ बी.एन. राव यांची नेमणूक करण्यात आलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे घटना समितीचे सदस्य होते. त्याबरोबरच आपल्या भारत देशाचे पहिले प्राईम मिनिस्टर होते, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य होते? पर्याय: 1. सरदार वल्लभभाई पटेल, 2. मौलाना अबुल कलाम आझाद, 3. जे.बी. कृपलानी, 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. हे वरील सर्व सदस्य हे संविधान सभेचे सदस्य होते. त्यामध्ये सरदार पटेल होते, मौलाना आझाद होते, जे.बी. कृपलानी होते. प्रश्न क्रमांक 15. संविधान सभेचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? पर्याय: 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4. सरदार वल्लभभाई पटेल. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 16. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात होते? पर्याय: 1. जलव्यवस्थापन, 2. पत्रकारिता, 3. अर्थकारण, 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. डॉक्टर आंबेडकर यांचे योगदान जलव्यवस्थापन, पत्रकारिता, अर्थकारण याशिवाय परराष्ट्र संबंध, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक न्याय, कायदा अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही विचारले पहा. पर्याय: 1. अमेरिका, 2. भारत, 3. इंग्लंड, 4. यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इंग्लंड. इंग्लंड या देशाचे संविधान हे पूर्णतः लिखित नाही, ते अलिखित स्वरूपाचं आहे, हे इथं लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी अमेरिका, भारत यांचे संविधान हे लिखित स्वरूपाचे आहेत, हेही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते विचारले पहा. पर्याय: 1. महात्मा गांधी, 2. मौलाना आझाद, 3. राजकुमारी अमृत कौर, 4. हंसाबेन मेहता. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महात्मा गांधी. हे जरा व्यवस्थित इथं लक्षात ठेवा, कारण हे महत्त्वाचं आहे. महात्मा गांधी हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, हे व्यवस्थित लक्षात ठेवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 19. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला काय म्हणले जाते? पर्याय: 1. प्रस्ताविका, 2. सरनामा, 3. दोन्ही बरोबर, 4. दोन्ही चूक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दोन्ही बरोबर. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेलाच प्रस्ताविका व सरनामा असेही म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 20. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेत कशाचा समावेश आहे? पर्याय: 1. सार्वभौम, 2. धर्मनिरपेक्ष, 3. लोकशाही गणराज्य, 4. वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. भारताच्या संविधानाची जी प्रस्ताविका आहे म्हणजेच उद्देशिका आहे, त्याच्यामध्ये सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य या सगळ्यांचा समावेश आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. उद्देशिकेने सर्व भारतीय नागरिकांना कोणती मूल्ये दिली आहेत? पर्याय: 1. न्याय, 2. स्वातंत्र्य, 3. समता, 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता ही मूल्ये दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 22. उद्देशिकेमध्ये न्यायाचे कोणते प्रकार सांगितले आहेत? पर्याय: 1. सामाजिक न्याय, 2. आर्थिक न्याय, 3. राजकीय न्याय, 4.
वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. उद्देशिकेमध्ये सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय अशा 3 प्रकारचे न्याय सांगितलेले आहेत. यामध्ये सामाजिक न्याय, त्यामध्ये जात, धर्म, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थान, लिंग यानुसार भेदभाव करता येणार नाही हे सांगितलं आहे. आर्थिक न्यायामध्ये सर्वांनाच उपजीविकेचं साधन मिळवण्याचा हक्क आहे हे सांगितलेलं आहे. राजकीय न्यायामध्ये राज्यकारभारात सर्वच लोक भाग घेऊ शकतात, भाग घेण्याचा त्यांना अधिकार आहे. मग 18 वर्ष पूर्ण झाले असेल तर मतदान करण्याचा हक्क आहे. 21 वर्ष पूर्ण झाले असेल तर निवडणुकीला उभं राहण्याचा हक्क आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये 25 वर्ष पूर्ण झाले असतील तर आमदारकीला वगैरे उभं राहण्याचा हक्क आहे. हे सगळे राजकीय न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून असलेलं आपल्याला पाहायला भेटतं. प्रश्न क्रमांक 23. संविधानाने अधिकाराची विभागणी कोणत्या सूचीद्वारे केली? पर्याय 1 संघसूची, 2 राज्यसूची, 3 समवर्ती सूची, 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. संघसूचीमध्ये एकूण 97 विषयांचा समावेश होतो आणि हा संपूर्ण अधिकार संघ शासनास म्हणजेच केंद्र शासनास आहे. राज्यसूचीमध्ये 66 विषयांचा समावेश होतो. या विषयांच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार हा राज्य शासनास दिलेला आहे. समवर्ती सूचीमध्ये 47 विषयांचा समावेश होतो. या विषयांच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य हे एकत्रित येऊन किंवा समवर्ती पद्धतीने त्यांना त्याच्याविषयी निर्णय घेण्याचे अधिकार असलेले आपल्याला पाहायला भेटतात. प्रश्न क्रमांक 24. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूचीतील विषयाव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार कोणास असतो? पर्याय 1 राज्यशासन, 2 संघशासन, 3 स्थानिक शासन, 4 वरीलपैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संघशासन. बघा, संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची 3 प्रकारच्या सूच्या आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय दिलेले आहेत. हे विषय सोडून एखादा नवीनच विषय जर का निर्माण झाला तर त्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचा किंवा कायदा करण्याचा अधिकार हा संघ शासनास म्हणजे केंद्र शासनास असलेला आपल्याला बघायला भेटतात. आणि ह्या अधिकारांना शेषाधिकार असंही म्हटलं जातं, ते पण इथे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश संघसूचीमध्ये होतो? पर्याय 1 संरक्षण, 2 परराष्ट्र व्यवहार, 3 चलन व्यवस्था, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. संघ सूची जी आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की एकूण 97 विषय आहेत. त्यामध्ये संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, चलन व्यवस्था याशिवाय युद्ध व शांतता, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होत असतो. अजूनही कुणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावं, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. त्यासोबतच व्हिडिओला लाईक करावं, आवश्यक त्या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करावा व व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट करून नक्की कळवावं. चला तर मग पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश राज्यसूचीमध्ये होतो? पर्याय 1 शेती, 2 कायदा व सुव्यवस्था, 3 आरोग्य, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. राज्यसूचीमध्ये एकूण 66 विषयांचा समावेश होतो. त्यात शेती, कायदा व सुव्यवस्था, आरोग्य, स्थानिक शासन, तुरुंग प्रशासन अशा वेगवेगळ्या 66 विषयांचा समावेश होतो. त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार राज्य शासनास असलेला पाहायला भेटतो. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या विषयांचा समावेश समवर्ती सूचीमध्ये होतो? पर्याय 1 रोजगार, 2 पर्यावरण, 3 शिक्षण, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समवर्ती सूचीमध्ये 47 विषय येतात. त्यामध्ये रोजगार, पर्यावरण, शिक्षण याशिवाय आर्थिक व सामाजिक नियोजन, व्यक्तिगत कायदा अशा वेगवेगळ्या 47 विषयांचा समावेश होतो. हे तर लक्षात ठेवा. हे विषय पण थोडे लक्षात ठेवा. याच्यावरती कशाही पद्धतीनं प्रश्न उलटासुलटा करून विचारले जाऊ शकतील, त्या दृष्टीने ते लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 28.
भारताच्या संसदेत कोणाचा समावेश होतो? पर्याय 1 राष्ट्रपती, 2 लोकसभा, 3 राज्यसभा, 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. भारताची जी संसद आहे पार्लमेंट, त्याच्यामध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो. हे तिन्ही मिळूनच भारताची संसद निर्माण होत असते, हे तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. भारताच्या संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना कशा प्रकारचे नागरिकत्व बहाल केले आहे? पर्याय 1 एकेरी, 2 दुहेरी, 3 तिहेरी, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 एकेरी. भारताच्या संविधानाने आपल्या सर्व भारतीय नागरिकांना एकेरी नागरिकत्व बहाल केलेलं आहे. म्हणजे देशाचं वेगळं, राज्याचं वेगळं असं कोणतंही नागरिकत्व आपल्याकडे नाही. एकेरी नागरिकत्व आपल्या सर्वांना दिलेलं बघायला भेटतं. प्रश्न क्रमांक 30. संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणास आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे हा. पर्याय 1 लोकसभा, 2 राज्यसभा, 3 संसद, 4 यापैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संसद. संविधानात बदल करण्याचा म्हणजेच दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेस आहे, हे तर लक्षात ठेवा. आणि संसदेमध्ये राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होत असतो. बदल करायचा असेल तर तो पहिल्यांदा लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडला जातो. समजा लोकसभेत मांडला असेल तो तिथे पास झाला तर राज्यसभेत जातो. तिथे तो पास झाला तर राष्ट्रपतींच्याकडे जाते आणि राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर संविधानामध्ये बदल किंवा दुरुस्ती ही होत असते, हे तर लक्षात ठेवा. आणि तो अधिकार संसदेला आहे, हे इथे व्यवस्थित लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 31. संविधानानुसार खालीलपैकी कोणते मूलभूत हक्क आहेत? पर्याय 1 समानतेचा हक्क, 2 स्वातंत्र्याचा हक्क, 3 शोषणाविरुद्धचा हक्क, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. समानतेचा हक्क आहे, त्याच्यामध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेदभाव करता येत नाही. स्वातंत्र्याचा हक्क आहे, त्यामध्ये भाषण, अभिव्यक्ती, संचार, व्यवसाय असे वेगवेगळे स्वातंत्र्याचे हक्क दिलेत. शोषणाविरुद्धचा हक्क, त्याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 14 वर्षाखालची जी लहान बालकं असतात त्यांना धोकादायक ठिकाणी कामास ठेवता येणार नाही, त्यांचं शोषण होणार नाही, या दृष्टीनं असे हक्क दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 32. 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा डॅश डॅश आहे. इतर रिकामी जागा भरायचे. पर्याय 1 मूलभूत हक्क, 2 व्यक्तिगत हक्क, 3 मार्गदर्शक हक्क, 4 वरीलपैकी नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मूलभूत हक्क. 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. त्यानुसारच RTE कायदासुद्धा आपल्याकडे करण्यात आलेला पाहायला भेटतो. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कशाचा स्वातंत्र्याच्या हक्कात समावेश होतो? पर्याय 1 भाषण स्वातंत्र्य, 2 संचार स्वातंत्र्य, 3 व्यवसाय स्वातंत्र्य, 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. भाषण स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य हे सगळे स्वातंत्र्याचे हक्क आपल्याला दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 34. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय कोणते आदेश देण्याचा अधिकार आहे? नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयास कोणते आदेश देण्याचा अधिकार आहे? पर्याय 1 बंदी प्रत्यक्षीकरण, 2 परमादेश, 3 अधिकारपृच्छा, 4 वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. नागरिकांना त्यांचे हक्क जे दिलेले आहेत त्याचं संरक्षण करण्यासाठी न्यायालय हे बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, अधिकारपृच्छा याशिवायच मनाई हुकूम म्हणजेच प्रतिषेध व उत्प्रेषण अशा प्रकारचे आदेश देऊ शकते. प्रश्न क्रमांक 35. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देण्यासाठी न्यायालय कोणते आदेश देते? पर्याय 1 परमादेश, 2 देहोपस्थिती, 3 प्रतिषेध, 4 अधिकारपृच्छा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देहोपस्थिती.
म्हणजे बेकायदेशीररित्या एखाद्याला कोणाला अटक केली असेल, त्याला स्थानबद्ध करून जेलमध्ये वगैरे ठेवलं असेल, तर त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र कुणीही जर न्यायालयामध्ये धाव घेतली, ते न्यायालय हे शासनाला देहोपस्थिती म्हणजे ज्याला तुम्ही अटक केलेली आहे, ज्याला स्थानबद्ध केलं आहे, त्याला न्यायालयासमोर उभं करा, हजर करा, त्याचे देह उपस्थित ठेवा, देहोपस्थिती असा आदेश देऊ शकतो. यालाच बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतात. ज्यांना शासनाने बंदी केलेलं आहे, मग ते पोलिसांनी केलं असेल तर ते किंवा कोणी असेल शासनाने, तर ते बंदी ज्यांना केलं आहे त्या बंदींना प्रत्यक्ष सादर करा, प्रत्यक्षीकरण त्यांचं करा, अशा प्रकारचा आदेश न्यायालय इथं देत असतं. प्रश्न क्रमांक 36. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी न्यायालय कोणता आदेश देऊ शकते? पर्याय परमादेश, 2 देहोपस्थिती, 3 प्रतिषेध, 4 अधिकारपृच्छा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परमादेश. लोकहित साधण्यासाठी शासनाने एखादी कृती करावी यासाठी न्यायालय हे शासनाला आदेश देत असते, त्याला परमादेश असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 37. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयी सर्वोच्च न्यायालय कोणता आदेश देते? पर्याय 1 देहोपस्थिती, 2 परमादेश, 3 प्रतिषेध, 4 अधिकारपृच्छा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रतिषेध. कनिष्ठ न्यायालय त्याने त्याच्या क्षेत्रामध्ये राहूनच काम केलं पाहिजे. त्याच्या पलीकडे जाऊन जर का ते काही काम करत असेल तर त्याने तसे जाऊ नये, याच्यासाठी प्रतिषेध म्हणजेच मनाई हुकूम हा आदेश न्यायालय देत असते. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागण्यासाठी न्यायालय कोणता आदेश देते? पर्याय 1 देहोपस्थिती, 2 परमादेश, 3 प्रतिषेध, 4 अधिकारपृच्छा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अधिकारपृच्छा. म्हणजे तुम्ही कुठल्या अधिकाराने ही कृती केली, तुम्हाला हा अधिकार दिला आहे कोण, असं सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी अधिकारपृच्छा, तुमचा अधिकार काय आहे या संदर्भात असा आदेश न्यायालय देऊ शकते. प्रश्न क्रमांक 39. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणता आदेश देते? पर्याय 1 उत्प्रेषण, 2 परमादेश, 3 प्रतिषेध, 4 अधिकारपृच्छा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्प्रेषण. कनिष्ठ न्यायालयाने एखादा निर्णय दिला असेल तर तो निर्णय रद्द करण्याचा आणि तो जो चालू आहे खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये जो चालू होता तो वरिष्ठ न्यायालयामध्ये दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय हे उत्प्रेषण हा आदेश देत असते. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कशाचा समावेश मार्गदर्शक तत्वात होतो? पर्याय 1 स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, 2 पर्यावरणाचे रक्षण, 3 लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना, 4 वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. आपली जी मार्गदर्शक तत्त्व आहेत त्यामध्ये स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन, पर्यावरणाचं रक्षण, लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना, याशिवाय राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करणे, समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासासाठी संधी उपलब्ध करून देणे, वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करणे, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा, असे वेगवेगळे मार्गदर्शक तत्त्व असलेले आपल्याला बघायला भेटतात. त्यासोबतच मार्गदर्शक तत्त्वांच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर त्याविरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. हे इथं व्यवस्थित लक्षात ठेवणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आपण ते न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही, परंतु वेगवेगळ्या मार्गाने शासनावरती दबाव आणून धोरण आखण्यासाठी आपण आग्रह मात्र धरू शकतो. मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 41. खालीलपैकी कशाचा समावेश मूलभूत कर्तव्यात होतो? पर्याय 1 स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचे पालन करावे, 2 आपल्या देशाचे
रक्षण करावे, देशाची सेवा करावी. 3. आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. 4. वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. बघा, आपली काही मूलभूत कर्तव्ये आहेत जी संविधानाने दिलेली आहेत. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणारे जे आपले आदर्श आहेत त्यांचं आपण पालन केलं पाहिजे. त्यासोबतच स्वातंत्र्याच्या किंवा आपल्या देशाचे रक्षण करावे यासाठी किंवा देशाची सेवा करावी. आपली संमिश्र संस्कृतीचा जो वारसा आहे त्याचं जतन करावं. त्यासोबतच प्रत्येक नागरिकाने संविधानाचं पालन करावं. संविधानातील आदर्शाचा, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीतांचा आदर करावा. देशाचे सार्वभौमत्व, एकता, अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावं. सर्व प्रकारचे भेद विसरून एकापा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी. सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. आणि 6 ते 14 वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. ही सगळी आपली मूलभूत कर्तव्ये आहेत, ती व्यवस्थित लक्षात ठेवली पाहिजेत. यातील बघा की 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना शिक्षण घेणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण घेणं हे त्या मुलाचा मूलभूत हक्क आहे. आणि 6 ते 14 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्या म्हणजे पाल्य आहेत त्यांना पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी, हे पालकांचं मूलभूत कर्तव्य आहे. हे तर व्यवस्थित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अजूनही कुणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करावं, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील. या एकाच व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीतील सर्व नागरिकशास्त्राचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कळवा. त्याबरोबरच व्हिडिओला लाईक करा व आवश्यक त्या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.